नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कारच्या मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज करणार आहोत सुकटची चमचमीत अशी भाजी। इथे सुके मासे घेतले आहेत आणि इथे त्याबरोबर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आहे। आता हे जे आहेत मासे आणि की छोटे सुकलेले मासे हे आपण आता थोडेसे भाजून घेणार आहोत। कोरडेच भाजायचे आहे, तेल काही ॲड केलेलं नाही आहे। ते भाजून झाले की मी हे खाली काढणार आहे आणि थोडेसे धुवून घ्यायचे आहेत। त्यामध्ये थोडीशी धूळ माती असते ना, ती सगळी निघली जाते। जर धुवून ते भाजले तर ते मासे व्यवस्थित भाजले जात नाही, म्हणून आधी भाजून घ्यायचे आहे, नंतर मी हे धुवून घेणार आहे। आता कढईत परत तेल टाकलं होतं, त्यात टाकत आहे राई आणि जिरा। काही लोक सुकटमध्ये राई टाकत नाही, मला पर्सनली आवडतं म्हणून मी ॲड केलं आहे, तुम्ही स्किप पण करू शकतात। बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे किंवा अद्रक लसूण पेस्ट पण इथे वापरू शकतात। लसूण थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। लसूण फ्राय झाला का बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत। कांदा पण इथे चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकतात। आता त्यात टाकणार आहे बारीक चिरलेला टोमॅटो किंवा तुम्ही इथे टोमॅटो प्युरी पण वापरू शकतात आणि टोमॅटो पण आपण इथे चांगला शिजून घेणार आहोत, 2 ते 3 मिनटं। टोमॅटो चांगला शिजला आहे, त्यात टाकत आहे चणा डाळचं पीठ आणि ग्रेव्ही छान थिक होते। मी ग्रेव्हीची बनवत आहे म्हणून थोडं चणा डाळ टाकलं आहे, तुम्ही स्किप पण करू शकतात आणि टेस्ट पण छान येते। आणि आता बेसन टाकल्यानंतर हे आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत 1 ते 1.5 मिनटं। आता ह्यात टाकायचं आहे सुके मसाले। त्यात टाकणार आहे धना जिरा पावडर, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद। आता मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त किंवा थोडे वेगळे ॲड करू शकतात। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सुकट जे आपण भाजून स्वच्छ धुवून घेतलेले आहे। कांदा टमाट्यावर थोडीशी आधी फ्राय करून घ्यायची आहे, नंतर मी ह्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि पाणी टाकून याची एक आपण शिजून घेणार आहोत। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 4 ते 5 मिनटं आता ही भाजी शिजून घेऊयात। इथे आपली सुकटची भाजी रेडी झाली आहे। मी थोडी ग्रेव्ही केली आहे, तुम्ही सुकी पण करू शकतात। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणताही करा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमीच किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद।